आबा काय वाटतं या भागात वारं कुणाचं आहे? येथे विद्याताईंचा जोर व मधुकर आंबेडकर यांचा जोर दिसतोय. घराणेशाही थोडीशी भाजपच्याच भाषेत बोललं गेलं तर घराणेशाही विरोधात भाजप असल्या कारणानं हे दोघं म्हणजे कार्यकर्ते चांगलेच आहेत. आणि भारत राष्ट्रवादी हो, समोर शिवसेना भाजपा पण आहे. तर एकदा का असून जितकी तेवढे वर्षांचं आम्ही फिरकून त्यांच्याकडे बघत नाही. नंदिनताई राजेश पाटील हे सर्व येतात, त्यांचा फायदा होणार. भाजपची खिळी म्हणा किंवा भाजपचं आता ज्या गोष्टीमध्ये वर्चस्व आहे ते अगदी खूप धोकादायक आहे. जेव्हा विलास पाटील परत एकदा निवडून यावं. लोकांचा विकास करण्यासाठी विद्यार्थी एक देवाणच पाठवलेली एक व्यक्ती असे म्हणावे लागेल बघा. आता इथं विलासपाने भरपूर कामं केली. केवळ हॉस्पिटल बांधले सुसज्ज. समोर भाजपा आहे, शिवसेना आहे, त्यांचा प्रभाव काय वाटतो की नाही इकडे? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेची रणधुमाळी बघण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मी फिरत असतो आणि तिथल्या प्रतिक्रिया घेत असतो. लोकांना काय वाटतं, उमेदवारांची परिस्थिती नेमकी काय आहे आणि राजकीय समीकरणं नेमकी काय सांगतायत आत्ता आणि पूर्वीची, या सगळ्याचा आढावा मी घेत असतो आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचवत असतो. सध्या मी कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. हा चंदगड भागामध्ये येतो. आजऱ्याचाही काही गावं या मतदारसंघामध्ये येतात. मी इथं विचारणार आहे यांना, काय वाटते तुम्हाला इथं कोणाचा जोर दिसतोय? येथे विद्याताईंचा जोर व मधुकर आंबेडकर यांचा जोर दिसतोय. कसं का वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी या 5 वर्षात त्यांनी भरपूर कामं केल्यामुळे त्यांचा इथे कुदनूर गावामध्ये फार जास्त परिचय पण आहे आणि त्यांनी कामं केली बघून त्यांना इथे सहकार्य करण्यासाठी लोक तयार आहेत. बरं, आता इथं नंदिनीताई आणि राजेश पाटील वगैरे सगळे एकत्र आलेले आहेत, त्याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? हो, त्यांचा फायदा होणार. नंदिनताई राजेश पाटील हे सर्व येतात, त्यांचा फायदा होणारच. फायदा होणार. हो, त्यांनी भरपूर कामं केले. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल इकडनं? मला विद्या विलास पाटील व मधुकर हनुमंत आंबेवाडकर ह्या दोघांचंही म्हणजे चांगलं हे असल्यामुळे ते दोघंही येऊ शकतील असं वाटते. बरं, त्यांचा संपर्क असतो काय? होय, संपर्क आहे. विद्या विलासराव पाटील आणि मधु आंबेवाडकर अच्छा, हे दोघं म्हणजे कार्यकर्ते चांगलेच आहेत. आणि मधु आंबेवाडकर हे कुदनूर गावातून 2-3 वेळा पंचायत समितीला ते 2-3 वेळा निवडून आलेले आहेत आणि बरीचशीच कामं त्यांनी आपल्या ह्या पक्षातून त्यांनी केलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं वर्चस्व कुदनूर गावात भरपूर आहे. आणि कुदनूर गावात त्यांचं मतदान म्हणजे लोकांचं मतसुद्धा चांगलं आहे त्यांचं. हां, त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे. आणि बिनधास्त मधु आंबेवाडकर हे निवडून नक्कीच येणार. आणि परत त्यांना म्हणजे ना लोकांची आवड आहे बोलण्याचे, म्हणजे माणुसकी त्यांची, कामं वगैरे हे सगळं म्हणजे त्यांचं चांगलंच आहे आणि व्यक्तिमत्व पण त्यांचं चांगलंच आहे. आणि तसंच विद्याताईचं त्यांचं पण व्यक्तिमत्व चांगलंच आहे. त्यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये आणि त्यामुळे नक्कीच त्यांचं वर्चस्व आपल्या कुदनूर ह्याच्यामध्ये आहे. विद्या विलास पाटील परत एकदा निवडून यावं, कारण त्यांनी गेली 5 वर्ष अनेक विकासाची कामं केलेले आहेत आणि बसरगे गावातून त्यांनी म्हणजे निवडणुकीला बसणार आहेत आणि कुदनूर प्रभागातून ह्यावेळेस त्यांना चान्स मिळाला आहे. त्यामुळे हा चान्स त्यांना परत एकदा मिळावं आणि त्यांनी विकासाची सर्व कामं व्यवस्थित करावी. पण मला सांगा, पुढं शिवसेना भाजपाची पण ताकद आहे, ती ताकद लागणार नाही असं वाटतं तुम्हाला? गेली 5 वर्ष आम्ही त्यांची कार्यकाळ आम्ही बघत आहे किंवा त्यांची रस्ते सुधारण्याचे काम असू देत किंवा महिला सक्षमीकरणाचे काम असू दे, त्यांनी हाती घेतलेले आहेत, हे आम्ही बघत आहोत. त्याच्यामुळं आमचा विकास करण्यासाठी ह्या आम्हाला म्हणजे व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं असं वाटते. त्याच्यासाठी आम्ही त्यांना खूप साथ देणार त्यांना आणि घड्याळावर मतदान करणार आणि त्यांना निवडून आणणार आम्ही. या मतदारसंघात तुम्हाला कोणाचं वारं दिसतंय? सध्या विलास पाटलांचंच वारं दिसतंय. बरं, काय कारण ती कामाची व्यक्ती आतापर्यंत केलेल्या त्यांच्या कामातून बराचसा चांगला अनुभव लोकांना आलेला आहे. घराणेशाही थोडीशी भाजपच्याच भाषेत बोललं गेलं तर घराणेशाही विरोधात भाजप असल्या कारणानं तेच कित्ता जर हा गिरवत असतील तर त्याच्यामुळे लोकांच्या मनात थोडासा राग आहे. भाजप घराणेशाहीचा कित्ता गिरवते असं म्हणायचं तुम्हाला? हो, आता बर्मनांच्या सोन्याची उमेदवारी ह्याचा अर्थ तोच होतो ना. आबा काय वाटतं या भागात वारं कुणाचं आहे? आणि भारत राष्ट्रवादी. काय कारण आहे? काय कारण म्हणजे विकासाच्या कामाची माणसं आहेत. बरं, आमचा कामाची माणसं. आमदार आम्ही राजेश पाटील नरसिंगराव साहेब पाटील असल्यापासून नरसिंगराव पाटील असल्यापासून आम्ही एका निष्ठावंत आम्ही कार्यकर्ते आहे. बरं, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण समोर शिवसेना भाजपा पण आहे. तर एकदा का असून जितकी तेवढे वर्षांचं आम्ही फिरकून त्यांच्याकडे बघत नाही. बरं, आम्ही पण त्यांना आम्ही कधी लवून मिळत. विश्वास काय राष्ट्रवादीवर? राष्ट्रवादीवर विश्वास आमचा त्या कामं केलं. आम्ही का आमची मुलगी कुठे कमरायला बसणं असं काय नाही, पण आम्हाला नेते
चांगले आहेत, आमच्या कुठेही अडीअडचणीला उभे असतात, एवढ्यासाठी आम्ही अडचणीला येतात. अडीअडचणीला येतात. बरं एक अडचण काय असायचं बी आमदार साहेब फोन करणं की ते कामं काय असायची अडचणीचे काम करून देतात. जर आमच्या का मुलगीला बसून आम्ही काय करणार, आम्ही आमची अपेक्षा करते नाही. काय वाटतंय तुमच्या मतदारसंघात कुणाचं वार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचं वार आहे. का असं? कारण मला बऱ्याच प्रतिक्रिया तशा मिळाल्या. का वाटतंय? कारण त्यांचं बरेच आता विद्याताईंचं काम आता 5 वर्ष झाले जिल्हा परिषदला बरंच चांगलंच काम आहे त्यांचं. चर्चा अशी आहे की विद्याताई निवडून आल्याच पाहिजेत. कारण भाजपची खिळी म्हणा किंवा भाजपचं आता ज्या गोष्टीमध्ये वर्चस्व आहे ते अगदी खूप धोकादायक आहे. आणि विद्याताईंनी कल्लापा भोगन साहेबांनी जे चंदगड भवन कोल्हापूरमध्ये बांधलेलं आहे, असं महाराष्ट्रामध्ये कधीच घडलेलं नाही की चंदगड म्हणजे तालुक्याचं विधान आपलं तालुक्याचं कोल्हापूरला चांगलं त्यांनी बांधकाम करून तालुक्याला आपल्या मदत केलेली आहे. त्यामुळे विद्याताई ह्या आलेच पाहिजेत. मला तुम्ही सांगा, चंदगड भवनचा एक मुद्दा निघाला इथं. चंदगड भवन किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. कारण आमच्यापासून चंदगड तालुक्यापासून 150 किलोमीटर 200 किलोमीटर एवढ्या अंतराला कोल्हापूर आहे. इथून आम्हाला गोवा जवळ पडतं आहे, पण जिल्हा गाव आमचं लांब पडतं आहे. त्यामुळे खूप गरज आहे. कारण चंदगडच्या भागातली ग्रामीण लोकांना बस नसतात, तेथे राहायची सोय नसते. त्यामुळे चंदगड भवन हा उभारला आणि तालुक्याला चांगला काम केलेलं आहे त्यांनी. जरी भाजपची सत्ता असली तरी ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही कायम जिवंत राहणार आहे. त्यामुळे खेडेगावातील लोक जास्तीत जास्त शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त सपोर्ट करणार. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा जास्त प्रभाव आहे असं वाटतं. तुमचं मत हेच आहे का वेगळं काही आहे? नाही, इथं राष्ट्रवादीचाच प्रभाव जास्त आहे. आणि सगळं सांगायचं म्हटलं तर इलेक्शन कोणत्याही आल्या तरी आवारेवे काम करतो म्हणून सांगतात, परंतु न भूतो न भविष्य असं का मुश्रीफ साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा आपली आहे, कागलची आहे. तरी पण दुसऱ्या तालुक्याची जागा हस्तगत करून कोल्हापूरसारख्या ठिकाणा आणि जिल्हा परिषद ठिकाणला चंदगड भवन उभारलं. पण ते घेतल्या मुलांना तिथं जाऊन शिक्षण होतं आहे. दुसरी गोष्ट, चंदगड भवनसाठी कुणी विशेष प्रयत्न केले? चंदगड भवनसाठी विलास पाटील साहेब आणि भोगन साहेब यांनी मुख्य प्रयत्न केले. त्या कार्यक्रमाला सुद्धा मी उपस्थित होतो त्याच्या उद्घाटनाच्या वेळी. दुसरी गोष्ट म्हणजे आता इलेक्शनचा वारा आला की प्रत्येकजण सांगतात मी हे करणार ते करणार. आता नवीन योजना आले, मुख्यमंत्री माझी शाळा. परंतु एवढं माझी शाळा म्हणण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कोणती शाळा नव्हती तशी प्रशस्त अशी इमारत बस्तरग्यामध्ये जिल्हा परिषद ज्याच्यातून विलास पाटलांनी बांधली. आणि त्यांनी आपला मतदारसंघ असं कधी म्हटलं नाही. रस्ता असू देत न तर पाण्याची सोय असं सुसज्ज असं काम केले, त्या तालुक्यात श्रेय काम केले. आणि मला असं वाटतं आहे की राष्ट्रवादीच्या याच्यातून आता आमची सीट म्हणजे विद्याताई येतील अशी 100% खात्री आहे. कारण इथे नंदाताईंनी कामं केलेली आहेत. पूर्वी नंदाताईच्या बाजूने विलास पाटील यांनी या पंचायत समितीसाठी काम केलेलं आहे. त्यांनी अनेक रस्ते, शाळा तसेच चंदगड भवनही बांधलेलं आहे. कोल्हापूर ठिकाणी चंदगड भवन बांधलेलं आहे. त्यामुळे लोक त्यांना नक्कीच निवडून देतील. राष्ट्रवादी हा पक्ष हा विकास करणारा पक्ष आहे, गोरगरीब जनतेकडे पाहणारा पक्ष आहे. तसं बघितलं तर विलास पाटील ही तुडिया मतदारसंघातनं जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्या मतदारसंघाचा विकास केलेला आहे. आता तसं बघितलं त्या कुतनूर मतदारसंघात लोकांचा विकास करण्यासाठी विद्याताई एक देवानं पाठवलेली एक व्यक्ती असे म्हणावे लागेल बघा. आणि हा जर विकास करून देवानं पाठवलंय त्यांना असं म्हणते? हो, अगदी बरोबर आहे. का विकास याच्यामध्ये वारं म्हटलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं इथे दिसतंय. आणि त्याच्यामुळे आता विलास पाटील यांचे मेसेज जी आहे विलास पाटील त्यांचं विजयाचे घोडदौड इथं चालूच आहे आणि ते विजय होणारच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मला सांगा, इथं मी बऱ्याच प्रतिक्रिया घेतल्या या मतदारसंघामध्ये. सगळेजण सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेसचं वार आहे. काय कारण आहे त्याचं? राष्ट्रवादी वारं म्हटलं गोरगरिबांचा पक्ष आहे हा. आणि प्रत्येक पगड जातींसाठी हा पक्ष हे केलेला आहे. जातीवादी काही पक्ष नाही हा. काय वाटतंय तुम्हाला, वातावरण काय आहे इथं? वातावरण आता सध्या विद्याताईंचं आणि आमच्या तुर्केवाडी पंचायत समितीमध्ये पांडुरंग बेनके आणि इथे मधु अण्णा. इथे मधु अण्णांचं कसं आहे, घराघरात मधु अण्णा म्हणजे मधु आबाळकर. हां, त्यांचं घराघरात सगळीकडे मतदानासाठी त्यांचे म्हातारे वयस्कर लोक आहेत, त्यांच्याकडे ते जाऊन पोचलेले आहेत. आणि विद्याताईंचं कसं आहे की तुडिये मतदारसंघातून त्यांनी आमच्या तुर्केवाडी गावासाठी 200 कॉटचा दवाखाना घातला आहे. आणि आमच्यातील विलास साहेबांनी 400पेक्षा अधिक लोक
कामाला लावलेत. त्याच्यामुळे विलासदादांचं कसं आहे की कुठलाही माणूस येऊन देत, तो वयस्कर येऊन देत, तरुण येऊन देत, त्यांना त्यांनी मदत करतात. त्याच्यामुळे आता तर इथं राष्ट्रवादी घड्याळ हेच निवडून येण्याची शक्यता आहे. फुल सपोर्ट सगळ्या लोकांचा राष्ट्रवादी घड्याळलाच आहे. समोर भाजपा आहे, शिवसेना आहे, त्यांचा प्रभाव काय वाटतो की नाही इकडं? आमच्या भागात तर आता त्यांचा प्रभाव कमीच आहे. आमच्या इथे आता राष्ट्रवादी घड्याळचाच प्रभाव जास्ती आहे. तुडियमचं सगळं सांगतात विकास झाला. खरंच झालाय विकास? 100% झालेला आहे साहेब, तेच बोलणार आम्ही. आता इथं विलास पाटील भरपूर कामं केलीत. तुर्कीवाला हॉस्पिटल बनले सुसज्ज, तिथं त्या झेडपीची शाळा मोठी बनलीत बसिरगेला, आणि रोड वगैरे सगळे गोरगरिबांचे कल्याण करा. कोण जाऊ दे संध्याकाळी सकाळी त्यांची सोय करून पाठवून देतात. कुणाला वाढणारी व्यक्ती नाही साहेब, 100% आहे ती. मला सांगा, बसरगेला जी शाळा झाली, मी स्वतः त्यांना विचारलं की बसरगेच्या शाळेबद्दल, स्वतः विलास पाटलांना मी विचारलं होतं. खरंच चांगली झाली शाळा ती, तुम्हाला वाटते? तुम्ही बघितली साहेब, आम्ही बघितली की आम्ही गावलेच नाही साहेब. तसं ते तुर्कीला हॉस्पिटल सुशेष बांधले चांगलं. तिथे 200 बेडचं हॉस्पिटल आहे, 200 कोटचं हॉस्पिटल आहे साहेब. ते पण इथं व्हावं म्हणून आम्ही उमेदवार इथं दिलेला आहे साहेब. विद्या विलास पाटील यांचंच कार्य म्हणजे कार्य चांगलंच आहे त्यांचं. समाज कल्याण सुद्धा त्यांचं चांगलंच आहे. महिला विकासासाठी सुद्धा त्यांनी चांगलंच कामगिरी करतात. आणि इतर काही तरुणांना प्रोत्साहन द्यायचं हे पण त्यांनी होय, रोजगारांची पूर्ण कामं त्यांनी केलेली आहेत. रोडचे सुद्धा प्रत्येक म्हणजे घरी सुद्धा व्यवस्थित रोड असं झालेले आहेत. त्यांची कामगिरी चांगलीच आहे. आणि एक तर ह्यांनी काँग्रेसकडनं बसलेले आहेत, त्याच्यामुळे पूर्ण तरुणांना, महिलांना, सगळ्यांनाच व वृद्ध असू दे किंवा आजी आजोबा असू दे, त्यांना मी एवढी विनंती करतो की काँग्रेसकडनं बसलेले आहेत त्यांना काँग्रेसच विजय करावं, असं माझं मत आहे. विद्या विलास पाटील यांनी 5 वर्ष, मागच्या 5 वर्षात त्यांनी जिल्हा परिषदला काम केलेलं होतं तुडवे विभागात. त्यांनी छान काम केलेलं आहे. महिलांसाठी सगळ्या योजना सगळं व्यवस्थित सांगतात, सगळं करतात. त्यांनी चांगली कामं केलीत आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही सगळ्यांना सांगून ह्या वेळेला पण त्यांना मतदान करू. दोन्ही प्रतिस्पर्धी तेवढ्याच आहेत, परंतु कामाचा विचार केला तर कामाला बघून करा की तुम्ही पुढे हे करणार ते करणार म्हणण्याचं गरज नाही. जे काम केलं त्याच्यावर पहिला बोललं पाहिजे. आश्वासनावर विश्वास. आता लोक सगळे मतदार म्हणून सगळे सुज्ञ आहेत की मी हे करतो ते करतो नाही. केलेलं काम बघून तुम्ही मतदान केला तर असं वाटतंय की राष्ट्रवादी बळकट आहे. शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांची मतं ही आपण घेतली पाहिजेत आणि त्यांचा आदरसुद्धा केला पाहिजे. अर्थात ती मतं वेगवेगळी असू शकतात. पुढे नेमकी काय मतं असतील या मतदारसंघामध्ये ते मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे आणि तिथंपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.